इंडस्ट्रियल पार्कच्या भूमिपूजनाकरता आम्ही आलो आहोत आणि देशातल्या एका अत्याधुनिक अशा प्रकारच्या प्लग अँड प्ले फॅसिलिटीचं हे भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। विशेषतः ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये एक मोठी भूमिका या फॅसिलिटीची असेल। एक्सएसआयओने नागपूरमध्ये नेक्स्ट जेन लॉजिस्टिक पार्क्स आणि इंडस्ट्रियल पार्क तयार केल्यामुळे निश्चितच ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये एक ॲडिशन म्हणून याच्याकडे आपल्याला पाहता येईल आणि त्यासोबत एक नागपूरला जे लॉजिस्टिकल जिओग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे त्या ॲडव्हान्टेजचा फायदा देखील अशा प्रकारच्या फॅसिलिटीच्या माध्यमातून या ठिकाणी घेता येईल आणि म्हणून एक्सएसआयओचे आशिष अग्रवाल यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। राज्यात गॅसची काय स्थिती आहे, थोडं तुटवडा होईल अशी भीती आहे नागरिकांमध्ये। असं आहे की माझी माध्यमांना विनंती आहे की नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचं वातावरण तयार करू नये। जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे। विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कालच्या बजेटमध्ये नागपूर आणि विदर्भाला भरभरून मिळालेला आहे, मेट्रो असो किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यासाठी। कालच्या बजेटमध्ये महाराष्ट्रालाच भरभरून मिळालेलं आहे आणि मग महाराष्ट्राला जेव्हा भरभरून मिळेल तेव्हा विदर्भ कसा मागे राहील। त्यामुळे विदर्भाला आणि महाराष्ट्राला आणि मला असं वाटतं की अनेक गोष्टी असतील पण विदर्भाकरता सगळ्यात मोठा गेम चेंजरचा प्रकल्प हा वैनगंगा नळगंगा इरिगेशन प्रोजेक्ट जो आतापर्यंतच्या आपल्या इतिहासातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे। त्याला आपण प्रशासकीय मान्यता देऊन काल बजेटमध्ये त्याची घोषणा केलेली आहे। मला असं वाटतं त्यामुळे विदर्भाचं चित्र पूर्णपणे बदलेल। कर्जमाफीची घोषणा केलेली आहे पण प्रत्यक्षात कधी लागू होईल आणि ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्या बाबतीत स्पष्टता आहे ते कधी। असं आहे की आता मी घोषणा केलेली आहे त्यामुळे त्याबद्दल कोणाचे मनात संभ्रम नाही। काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात। कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं या सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतं त्याची होणार नाही। आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत। केवळ आमचा प्रयत्न हा आहे माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत। आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल। कमिटी याच्यावर काम करते, कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल। एवढंच सांगतो जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल। शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे परंतु नवीन खरीप तर कालच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला भरभरून मिळालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। 2 लाखांपर्यंत सर्व पीक कर्ज माफ करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। $2 लाखांपर्यंत सर्व पीक कर्ज माफ करणार असल्याची घोषणा कालच करण्यात आलेली आहे। कर्जमाफी शेतकऱ्यांना आणि बँकांना कर्जमाफी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पुढची मोठी बातमी, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये रोहित पवार यांनी आपचे खासदार संजय सिंह यांची भेट घेतली। सध्या रोहित पवार अरविंद केजरीवाल यांच्या भेटीसाठी येत आहेत। अजित पवार यांच्या कथितरित्या घातपाताची चौकशी व्हावी यासाठी हा मुद्दा संसदेत मांडावा
म्हणून रोहित पवार आप नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी देशातल्या सर्व विरोधी पक्षांची समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। तर या समितीचं अध्यक्षपद राहुल गांधींकडे देण्यात यावं असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। इंडिया आघाडीनं हा मुद्दा लावून धरावा अशीही मागणी त्यांनी केली आहे। रोहित पवार हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि संजय सिंह यांची त्यांनी भेट घेतली आहे। यानंतर ते अरविंद केजरीवाल आणि त्यानंतर राहुल गांधी यांची देखील भेट घेणार आहेत। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी विरोधी पक्षांची समिती स्थापन करा अशी मागणी ते करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अपडेट? अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी रोहित पवार दाखल झालेले आहेत आणि या कशा पद्धतीने त्यांचा पूर्ण दौरा असेल रोहित पवारांचा हे सांगण्यासाठी माझ्यासोबत सुनील माने हे प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। रोहित पवारांचा संपूर्ण दौरा कसा असेल आजचा? संजय सिंगची भेट झालेली आहे आज सकाळपासून आम्ही नवी दिल्लीतल्या भेटींसाठी आलो आहे। आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांच्याशी आज सकाळी चर्चा झाली। माननीय अजितदादांच्या विमान अपघात की घातपात या संदर्भात जी काही चौकशी व्हायला पाहिजे होती, FIR दाखल करून घेतला जात नाही, त्या संदर्भातल्या प्रश्नांची उत्तरं दिली जात नाही। AAIB म्हणजे BGCAची ही जी काही संस्था आहे तिचा रिपोर्ट कशा पद्धतीने अतिशय बोगस आणि चुकांनी भरलेला आहे, या सर्व गोष्टींवर चर्चा झाली। आता त्या संदर्भात ते संसदेत आवाज उठवणार आहेत। आता आम्ही आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल साहेबांकडे आलो आहे। त्यांना या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंट आणि त्या संदर्भातली सगळी माहिती देऊन त्यांना विनंती करणार आहोत की आपच्या सर्व सदस्यांनी या संदर्भात, बाकी सर्व खासदार, आपल्या महाराष्ट्रातलेही खासदार त्याच्यावर आवाज उठवणार आहेत। तर त्यावेळी आपण राहुल गांधींची भेट घेणार आहे अशी माहिती पुढे आली आहे। किती वाजता भेट होणार आहे, कुठे भेट होणार आहे? राहुल गांधींच्या भेटीसंदर्भात माननीय रोहितदादा पवार आणि सुप्रियाताई त्यांनी विनंती केली आहे वेळ देण्यासाठी। आता ही आज तर होणार नाही, उद्या परवा त्यावेळेस राहुलजी पार्लमेंटसाठी येतील त्यावेळेस भेट करण्याचा आमचा या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात या संदर्भात सगळे मुद्दे उचलल्यावर अशा प्रकारची मागणी आहे। या संदर्भातला मुद्दा एवढाच महत्त्वाचा आहे की आता गेल्या काही दिवसात अनेक विमानांचे अपघात झाले। झारखंडमधला विमानाचा अपघात झाला, त्याला ब्लॅक बॉक्सही नाही अशा स्वरूपाचं झालं। हे सगळं विमान अपघात, बाकीचे सगळे VIPचे दौरे आपण पाहिलं असेल। एकनाथ शिंदे साहेबही मुख्यमंत्री असताना अशा स्वरूपाचा त्यांचा घातपात झाला असता किंवा ते विमान पाडलं गेलं असतं इराणमध्ये। इतक्या लिथार्जिक पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं सगळं हे चालू आहे, कामांचं सगळं लिथार्जी सगळ्या ह्याच्यात चालू आहे। प्रयत्न असा आहे की माननीय अजितदादांना न्याय देण्यासाठी रोहितदादा पवार दिल्लीतही आपण पाहिले, प्रेस कॉन्फरन्स घेतली, मुंबईत घेतली, आम्ही CIDमध्ये FIR दाखल करायचा प्रयत्न केला आहे, बारामतीत केला आहे, मुंबईत केला आहे, पण कुठेही FIR दाखल करून घेतलं जात नाही। पोलीस सांगतात, CIDने काल आम्हाला सांगितलं की हा अहवाल आत्ता प्राथमिक आला आहे, फायनल अहवाल आल्यानंतर करू। आमचं म्हणणं असं होतं, रोहितदादा त्यांना असं म्हटले की फायनल अहवाल जो मुंबईचा एक विमान ॲक्सिडेंट झाला होता त्याचा 3 वर्ष झाला अजून फायनल अहवाल आलेला नाही। म्हणजे अजितदादांच्या अपघाताचा किंवा घातपात जो काय झाला आहे त्याचा अहवाल यायला जर 5 वर्ष लागली तर त्यानंतर चौकशी होणार का आणि FIR होणार का? हा खूप कळीचा मुद्दा आहे की FIR का घेतला जात नाही आणि त्याची रीतसर सगळे मुद्दे महत्त्वाचे त्याची चौकशी का केली जाते। धन्यवाद। हे सुनील माने म्हणतायत की FIR का दाखल होत नाही असा त्यांचा प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि हाच मुद्दा घेऊन ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये खास करून अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात जो घातपाताचा दावा केला जातोय रोहित पवारांचा, त्या संदर्भात प्रश्न उचलावा आणि खास करून संसदेची एक समिती स्थापन करण्यात आली। ज्या संसदेची समिती राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती असावी, विरोधी पक्षांची समिती असावी आणि निश्चितपणे अजित पवारांच्या अपघातामागे काय घातपात आहे हे जनतेपुढे आणावं असा त्यांचा प्रयत्न असताना त्यासाठी रोहित पवार दिल्लीत दाखल झाले। प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। संजय सिंग साहेबांचं नाव अख्ख्या देशामध्ये एक लढवय्या खासदार म्हणून त्या ठिकाणी घेतलं जातं। त्यांना इथेही भेटून मी विनंती केली महाराष्ट्राच्या वतीने की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय दिला जात नाही, FIR सुद्धा होत नाही, इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जात नाही। पार्लमेंटमध्ये तुम्ही अजितदादांचा हा मुद्दा तिथं घ्यावा, जेणेकरून TDPचे जे मंत्री आहेत, TDPच्या नेत्याचं आणि VSRचं एक जवळचं आर्थिक आणि व्यक्तिगत नातं असल्यामुळे तिथं काही इन्व्हेस्टिगेशन योग्य पद्धतीने होणार नाही, त्यामुळे त्या नेत्याला तिथं ठेवणं योग्य नाही। संजय सिंग साहेबांना भेटल्यानंतर पुढच्या 1 तासामध्येच अरविंद केजरीवाल साहेबांना सुद्धा तिथं भेटणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून इथले असतील खासदार नाही तर पंजाबचे खासदार असतील
यांना सुद्धा त्यांनी सांगावं अशी विनंती केजरीवाल साहेबांना त्या ठिकाणी आम्ही करणार. एनसीपी फिर से मिलने वाली थी, इसके कारण से ये एक साजिशन की गई हत्या है, ऐसी आशंका, ऐसा संदेह है. तो इसलिए इस विषय को पूरी जो जानकारी आज रोहित पवार जी से मुझे मिली है उसका और अध्ययन करके और गहराइयों से उसकी पढ़ाई करके देश के सर्वोच्च सदन में मैं ये मामला उठाऊंगा और पूरी गहनता के साथ इसकी जांच होनी चाहिए. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 7 जागांवरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यंदा राज्यसभेवर पवार घराण्यातून आजोबा आणि नातू दोघे राज्यसभेवर निवडून गेलेत. शरद पवार हे महाविकास आघाडीकडून तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेलेत. या दोघांनी 6 मार्चला निवडणूक आयोगाकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी नियमाप्रमाणे या दोघांनी आपल्या संपत्तीचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले. या प्रतिज्ञापत्रावर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवार यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचं दिसून येतंय. शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे, तर पार्थ पवार यांच्या नावे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, राज्यसभेचे जे अर्ज दाखल करण्यात आले त्यातले जे प्रमुख उमेदवार आहेत, जे सेलिब्रिटी उमेदवार आहेत, त्यांच्या संपत्तीचा हा खरं तर तपशील बाहेर आलेला आहे. शरद पवार आणि त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांच्या मालमत्तेचा तपशील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यांची एकूण मालमत्ता दोघांची मिळून 60 कोटी रुपये अशी दाखवण्यात आलेली आहे. आणि सोबतच पार्थ पवार यांची, कारण सध्या पार्थ पवार हे अविवाहित असल्यामुळे पार्थ पवार यांची एकट्याची संपत्ती ही 88 कोटी रुपये असल्याचं, 88 कोटी 33 लाख रुपये असल्याचं दिसून येत आहे. तर या व्यतिरिक्त विनोद तावडे आणि रामदास आठवले यांच्या संपत्तीचा सुद्धा तपशील आहे. परंतु इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला याच्यामध्ये अशी म्हणावी लागेल की पार्थ पवार हे सध्या अविवाहित असून त्यांची संपत्ती जी आहे ती 88 कोटी 33 लाख एवढी जास्त आहे. तर राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि कायमच राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले शरद पवार यांची पती आणि पत्नी अशी दोघांची मिळून एकूण मालमत्ता जी आहे ती पार्थ पवार यांच्या मालमत्तेच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही एक इंटरेस्टिंग गोष्ट किंवा माहिती यातून आपल्याला बघायला मिळते. बरं प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.